हाके साहेब ज्या गाडीत हिंडतात त्यांना म्हणा जरा झिरो लेवलला येऊन मराठीचे हाल बघा. 10% आरक्षण दिले तरी पुरत नाही. कसलं किती दिलं पाहिजे आरक्षण? किती पाहिजे? ओबीसी, मी ओबीसी. विदर्भात मराठा कुणबी आहे, खानदेशात मराठा कुणबी आहे आणि मराठवाड्यातलाच मराठा काय कुठला पाकिस्तानहून इथं येऊन थांबलाय काय? सगळं हुकुमशाही या, हुकुमशाही या. मोठे मोठेच गरीबच हे कवाच मोठे होणार नाही. कधीच शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला येऊ नये. सुरुवातीला ही उमलताई पहिल्या स्टार्टिंगला उभं राहिल्या तर लोकांच्या गाडीत हिंडत होत्या. आता त्यांचा कोटीवर अब्जीवर रुपये. सुप्रियाताईची प्रॉपर्टी किती दाखवित्यात किती, छगन भुजबळची प्रॉपर्टी किती दाखवितो किती, मुंडे साहेबांची प्रॉपर्टी किती, दाखवायचे राजकारणा लोकांनी ते खायचा उद्योग आहे. पण ज्या माणसानं मराठा आरक्षणाच्या मुद्दा उचलला त्या माणसाला आम्ही मत देऊ. त्यांचे घर भरतील आमचं काय भरणार ते. आता मोठनोमीचा मुद्रा आमदार आहे आमच्या गावात येतात, भाषण करतात जातात. आम्हाला काय भेटतं? काहीच नाही. कागदार दिलं तरच करणार नाही, तुम्हाला मतदान नाही. तुम्ही मोदी बघाल ना, तुम्ही आम्हाला काय माहिती. खैरपुजाला कळा पाहिजे ना, मग त्यांना आरक्षण देवा ना. इकडे चौ मारताय तिकडे चौ मारताय. समाज म्हणून आम्ही आरोपी घराच्या बाहेर मग सांगतो तुम्हाला काय दुसऱ्याच्या सांगण्यावरून नसून ऐका तुम्ही. 6 महिन्यापूर्वी त्याच समाज बांधवाला ह्या फडणवीसचं पहिल्या कॅबिनेट मध्ये मी एसटी मध्ये देतो म्हणून आहे का नाही स्टेटमेंट. मग तुम्ही ती का काढता म्हणजे का दाखवत नाहीत लोकांना. आणि त्यांच्या ड्रायव्हिंग कुणी केलेली? हाके साहेबांनी फडणवीसची ड्रायव्हिंग केलेली काय. मग ही कशावरून समजायचं नाही की फडणवीसनच पुढं केलेला माणूस आहे. आम्ही असं बी म्हणू शकतो ना. जसं की आता कुठला आधार नसताना मध्ये 6 महिन्यापूर्वी म्हणायचे काय. मुद्दा महत्वाचा ही तुमच्या चॅनल वाटत माझं जाऊ दे त्यांच्यापर्यंत. हाके साहेब ज्या गाडीत हिंडतात त्यांना म्हणा जरा झिरो लेवलला येऊन मराठीचे हाल बघा. महत्वाचा विषय बोलणं. ह्याला आम्ही भाऊ मोठे हे काय म्हणतात, हाके साहेब येऊ द्या त्याला आम्ही सांगतो. सगळे काय सांगितले, आमचा जो ह्यांचा जो आमचा तुमचा जीव सगळ्याचा सामान आहे हो, जीवाचं नाही काही. आणि सगळ्यांनी मिळून काय बोलता तुम्ही. लाईव्ह चॅनल आहे असू द्या ना. लाईव्ह बी असलं तरी आम्ही काही चुकीचं बोलायलाच नाहीत तर आम्हाला काय बोला तुम्ही. लाईव्हच बोलतो आम्ही. 4 चाकी हिंडायचे तर आम्हाला गाडी नाही. 10% आरक्षण दिले तरी पुरत नाही. किती पाहिजे? किती पाहिजे? ओबीसी, मी ओबीसी. अहो मग काय नाही तुम्ही अपंगमेंट डोळ्यांना तरी ह्यांना दमत नाही. आमच्या गावामध्ये कुणाला दमत नाही. माझा वडील जिया देशपांडे तहसीलमध्ये होते, त्यांची पेन्शन आता मला मिळते. त्यांच्या लोकांमध्ये डोळ्यामध्ये खुपायला लागली. सगळे लोक काय आम्ही म्हणतच नाही तुमची पेन्शन तुम्हाला मिळू नये, पण तुम्ही काय समज आहे तुझं? तुला आम्ही कधी बोललात का? मला तुमच्या बोलण्यात कळतं सगळं. बोलण्याचा काही संबंध नाही. सगळे परिस्थिती सांगतो सगळे. आम्ही कुठल्या समाजाचं नको म्हणत नाहीत किंवा अजिबात नाही. आम्ही शेतकरी, आम्हाला कुणबीत द्या. आम्ही काय आमची आहे तीच द्या म्हणतो. आम्ही काय आम्ही मूळ कुणबीत. तुम्ही सगळे आमच्या नोंदी सापडल्यात तुम्हाला. सातारा गॅजेट असो किंवा आता हैदराबाद गॅजेट असो किंवा आमच्या मूळच्या नकला खासराचे जे आहेत शेतकरी म्हणून याच्यावर कुणबी नाव आहेत. आणि ह्याची सर्टिफिकेट द्यायला अधिकारी लोक टाळाटाळ करतात. मग कोणाच्या सांगण्यावरून करते ते. मग इथं कोणी आम्ही म्हणत होत का किंवा ह्या फलाण्या माणसामुळं किंवा ह्या व्यक्तीमुळं आम्हाला मिळालं नाही. आणि ज्याची मिळाली म्हणजे विदर्भात मराठा कुणबी आहे, खानदेशात मराठा कुणबी आहे आणि मराठवाड्यातलाच मराठा काय कुठला पाकिस्तानहून इथं येऊन थांबलाय काय. त्यांना मिळायला पाहिजे ना त्याचं ती. मग त्या आधारे तुम्हाला तशा पद्धतीचं तुम्ही हे करा ना. जसं तुम्ही म्हणता ना बोगस बोगस नोंद सापडली. अरे बोगस कशी? आम्ही काय हाताने बनवली का ती कागदपत्र त्यांच्याकडेच आहे. हे शेतीचे सगळे सरासर कागद तहसील असतील. बरोबर. तिथं कोण लिहिणार आहे हाताने? बरोबर आहे. ही जी डुप्लिकेट केलं असलं तर त्यांनीच केलं असेल. उलट आम्ही तर करू शकत नाही. बरं का साहेब, हे शासन काढायचं म्हणलं त्याला 2-2 दिवस जातात आमचे. आणि ही ऑनलाईन असून ही घडी त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे आपलं. आणि ते परत म्हणतात हे आणा. आता ओरिजिनल काय बोगस काय आम्हालाच कळा. कार्ड कोणी बनवलं साहेब. पण प्रत्येक वेळेला आता
KYC अशा पद्धतीमध्ये बेजार करून टाकायला शासन याच्यामध्ये. तलाठी ऑफिसला ग्रामसेवक ऑफिसला कामं होतात का बरं त्याच्याबद्दल काही अहो, बोललेच नाही. पुढे या ना अलीकडे. ही म्हणायला साहेब आहेत हे सेवा आमची करावं हो. तर आम्हाला ह्या साहेबाची वाट बघत बसावं लागते. आठवड्यातून 2 दिवस येतात बरं. येतात 12ला जातात 4ला आलेले माहित होत नाहीत गेलेले माहित होत कोण साहेब आहे हीच माहित नाही. बरं. ही फक्त गावाला ह्या फलाना तलाठी फलाना ग्रामसेवक आहे एवढंच माहिती असते बस. पण ओळख त्याची डायरेक्ट कधीच नसते. नुसतं रेकॉर्डला तलाट्याचा सज्जा ह्यांचं मागच्या गव्हर्नमेंटचा आदेश होता की तलाठी गाव पातळीवर गावात असायला बरोबर पाहिजे. आहे. कुठला तलाठी गावात गाव- नाही. तलाठी सध्या ग्रामसेवक कुठे नाही आहेत? ना तलाठी. सज्जा सगळे तालुक्याला हा. आणि काम पडलं तर त्यांच्या तालुक्याला जावं हात- लागतंय. तलाठी बी स्वतः काम करत नाही ही लक्षात घ्या. बरं. त्याच्या हाताखाली दुसरे Writer आहे. खोलेले असतात रायटर म्हणून आणि ते काय करते तर उद्या या आज या म्हणत मग लोक त्यांना 10-5 पैसे रुपये दिले की लगेच काम करून देतील. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार संपवाय निघाले. ह्यांनी तर जास्त जास्त भ्रष्टाचार वाढविला. वाढविला जास्त. ऑनलाईनच्या नावाखाली ह्यांनी लूटमार चालू केली. पोलीस पाटील असलं तर ते थोडं लक्ष ठेवू शकतो. बरोबर आहे. तलाठी आहे का नाही गावात पोलीस पाटील असू शकतो. हो. मग पोलीस पाटील जर असला तर तलाठी आहे का नाही बघा ते ना, बरोबर. बघू शकतो. बरोबर. त्या नावाखाली ती सगळ्या सुविधा उचलायलेत ना. रेकॉर्डला मेन काय आहे तलाठी सज्जा गाव जिथं सज्जा आहे तिथं त्याची फॅसिलिटी पूर्ण घेते ते आणि इकडं परत लोकांकडून ती चिरीमिरी बी घेते. महत्वाचा विषय म्हणजे आणि त्या बदल्यात काम बी नाही. बरं इथं बोलावं कोणाला प्रतिनिधी तसलेच वरचे खासदार सुद्धा तसेच अधिकारी कर्मचारी सगळे मिळून मिसळूनच आहे सगळे. कोणाकडे तक्रार करायचं काम तक्रार करण्याचा विषय नाही. सहन करा आणि गप्प बसा. थोडं दाबून हा, असं आहे. सत्य सगळं बोललं. हुकुमशाही आहे. हुकुमशाही आहे. मोठेच गरीबच हे कवाच मोठे होणार नाही. त्याने पहिल्या राजा महाराजांच्या काळात शेतातच काम करायचं दुसरा पर्याय शिल्लक नाहीच. आणि नाही जर जीवन त्यांच्या पोरांनी काय करायचं जर कटाळा आला तर आत्महत्या करायची. कोणी बी असं जर समजा शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घ्यावा असं पहिली म्हण होती पण आता अशी म्हण झाली की शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेऊन उपयोग नाही. चूक झाली चूक. असं झालेली आहे आता. कधीच शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला येऊ नये. बाकीचे सगळे असे सुविधा रोडला फिरा येते मजा करता येते पण शेतकऱ्याच्या पोराला करता येते. बरोबर. जनावर तरी उपाशी मरायलेले असते पाण्या वाचून काहीतरी असे एकीकडे काहीतरी देश महासत्ता बनायचं चाललंय आपल्याला. आपला देश कृषी प्रधान आहे आणि शेतकऱ्याला पातळात घातले. बस. ह्याच्यापेक्षा आता काहीच बोलू शकत नाही. त्यांची ती अफवा आहे नुसती की देश प्रगती. अहो मी आमच्या लहानपणापासून ऐकतो भारत म्हणजे विकसनशील देश आहे म्हणून. हो, विकसित नाही आणि विकसित नाही विकसनशील. बरोबर. मग विकसनशीलच राहणार आहे. ह्यांना विकसनशीलच ठेवायचं आहे. विकसित करायचंच नाही. का करायचं नाही तर ही काय ही मूलभूत सुविधा तर सोडा. प्रत्येक आमदार खासदार नुसत्या त्याच प्रश्नावर त्याच प्रश्नावर नाही. आणि त्यांचे भावनिकतेवर. सुरुवातीला ही उमलताई पहिल्या स्टार्टिंगला उभं राहिल्या तर लोकांच्या गाडी हिंडत होत्या. आता त्यांचा कोटीवर अब्जवर रुपये तेच त्यांनी म्हणून कुठून नाही. आणले? प्रत्येक हे प्रतिनिधी. समाजाचेच पैसे आहेत ना. अहो ती नसता नाही ते आज आणि हयात नाही आमचं हाय ह्याच्यात पण कमी तरी झाले. बी ते आज मोठ्या झालेले आहेत ना. बरोबर. हाय ह्याच्यात आमचं कमी झालंय आणि त्यांचं वाढत चाललंय. हजारावर आकडा. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या देशात. आणि आपल्या देशात राजकारण करायचं म्हणजे फक्त पैसे खायला मिळतात म्हणून नाही, करायचं. गुंठ्याच्या जमिनीचा हो, हो. तर तुम्हाला माहिती का कुठंच शिल्लक नाही गुंठा. ही सगळ्या मोठ्या लोकांनी घेऊन टाकले. जिथं रोड टच आहे हो. किंवा त्यांची जर तुम्ही प्रतिनिधीची जर तपासणी केली प्रत्येक साध्या नगरसेवकापासून ते खासदारापर्यंत हो. त्याच्या पुढचं तर आपण डोकं बी लावून पंचायत समितीपासून बरं का. नगर सेवक ते खासदार इतक्या मधले जे लोक आहेत प्रतिनिधी म्हणून चालणारे ह्यांची जर प्रॉपर्टी लिगली बी तपासली तर ह्यांच्या नुसत्या 10% देश विकसित होईल. विकसनशील नाही. त्यांना नियमाने त्यांना आपली प्रॉपर्टी आहे ना ती डिस्क्लोज करावं लागते निवडणूक लढताना. करतात का ते करतात की काय दाखवतात वेगळं. हा. मला सांगा सुप्रियाताईची प्रॉपर्टी किती दाखवित्यात किती. हा. छगन भुजबळची प्रॉपर्टी किती दाखवितो किती. हा. मुंडे साहेबांची प्रॉपर्टी हे किती. त्यांचं दाखवायचे कुटुंब दाखवायचं किती. राजकारणा लोकांनी आणि ते आमचं सगळं खायचा पूर्ण उद्योग आहे. बघतात. आमचं सगळं पूर्ण बघतात आधार कार्ड घेऊन. तुम्ही आधार कार्ड घेऊन त्यांची तपासणी करा ना. बरं
त्याच्याहून बी आम्हाला काही नाही. त्याच्या नावावर नाहीच ना, जेवढे तेवढे ते करतात अहो, दुसरे. त्यांच्या त्यांच्या कुत्र्याच्या नावानं नावानं नाही, असते, पण त्यांचे माणसाच्या नावानं, सर- नातेवाईकाच्या नावानं, कुणाच्या बी नावानं करतात ती. हा. हा. ती काय असे ही करतात का? पांघरून बदलल्यासारखं आमच्या भाषेत, ग्रामीण भाषेत बोलायचं म्हणलं तर माणसं तेच असतात, फक्त कपडे बदलून जातात, झेंडा बदलतात, कपडे बदलतात आणि भावनिकतेच्या जसं जिथं ज्या भागामध्ये जी मुद्दा पाहिजे ती मुद्दा उचलून धरतात, तेवढा वेळ काढून घेतात. यांना कुठलं विकसित करायचं नाही राष्ट्र किंवा काही करायचं नाही, कुठल्या सुविधा द्यायच्या नाहीत, काय नाही. अशी त्यांची सरळ सरळ ही आहे. काही नाही, आम्ही काहीच नाही आमच्याकडे. आम्ही शेतमजूर होतो, आमच्यासाठी काहीतरी करा म्हणा मुख्यमंत्र्याला. लाडक्या बहिणीला विचारा, पडलेत का पैसे? कोणाला नाही विचारा ना. तेवढंच सांगा मुख्यमंत्र्याला, आमचे निवेदन आमची करून आम्ही काय करावं. त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर विषय मिटणार आहे का? नाही, आरक्षण भेटलं तर आम्हाला किती भेटायला फायदा ना. आमचे लेकरं बाळ लागतील, आम्ही शेतमजूर करून खातात, आमच्या लेकराला फायदा होईल त्याच्या पुढं. बरोबर. हा, मग त्याच्या विरोधात कधी भेटा ना आता आम्हाला. विधानसभा निवडणूक आहे, तुमचे पुढारी येतील की तुम्हाला मत मागायला? आमचे पुढारी येतील ना, आम्ही हा. जे पुढारी येतील त्यांना मत देऊ. हो. पण आमचे पुढारी जे असतील आमचं चांगलं करतील त्या पुढाऱ्याला मत देऊ. पण ज्या माणसानं मराठा आरक्षणाच्या मुद्दा उचलला त्या माणसाला आम्ही मत देऊ. बरोबर. आमचं ओबीसीचा मत- असला तरी तुम्हाला काय अडचण नाही? आम्हाला नाही, नाही. ओबीसीमधून आरक्षण द्या मग. ओबीसी असो, कुणी असो, एसी असो, नॉन एसी असो, कुठलाही असो, हो. त्याच्यामध्ये आम्हाला काही नाही. पण मराठा आरक्षणाच्या बद्दल आम्ही बोलणार आहोत. त्यांचा आमदार, जिल्हा आहे. खासदार त्यांचे घरं भरतील तर आमचं काय भरणार ते? हा. हा? त्यांचे घरं भरतील, त्यांच्या नेत्याचे घरं भरतील खालच्या. आमचं काय करायचं? आमचं आम्हाला घरं नाहीत राहिला. गोरगरिबाचं कोणी हा? बघितलंय मग का? त्यांचे भरले ना ते. आम्हाला काय दिले ती? आता मोकनमीचा मुद्रा आमदार आहेत, हो. आमच्या गावात येतात, भाषण करतात, जातात. आम्हाला काय भेटतं? काहीच नाही. ते करतात ते भीती. आता विधानसभेला मत मागायला आल्यावर काय म्हणणार आहे तुमचं? आम्ही एवढंच म्हणणार, आमची सोय करा. हा. हे आमचं एवढंच भाषा असणार. आम्हाला बाकी ते काही म्हणते बोलायचं की आता आश्वासन देतील तर आम्ही करू, नाही. आश्वासन आम्हाला पाहिजे आम्हाला नाही. मत द्या, आम्ही आम्हाला करू. आश्वासन नाही पाहिजे, आम्हाला कागदावर येऊन पाहिजे म्हणणार आम्ही. कागदावर येऊन दिलं तरच करणार आम्ही, हं. नाही तर तुम्हाला मतदान नाही. पण महायुतीवरच एवढा रोष काय मराठा समाजाचा? ते, आता बोला ना. हा. ते खैरपुजाला कळा पाहिजे ना मग. हा. त्यांना आरक्षण द्यावं ना. ते इकडे चौ मारताय, तिकडे चौ मारताय. हो. हा, त्यांना एक निर्णय करून द्यावं ना मग. काय ते, हा, त्याला सांगा म्हणा होता काय ते निर्णय. मराठा आरक्षण तरी द्या, तर आमच्या गरीब गरिबांचं काहीतरी भलं करा.